चालू। नमस्कार, शिवराय, जय भीम, जय लहुजी। मित्रांनो, रस्त्याने चालता चालता एक खूप मोठा डोक्यामध्ये माझा विचार येऊन पडला। 2024 ची निवडणूक हे सर्वात शेवटली निवडणूक राहणार आहे। याच्यानंतर असा विचारच करू नका की त्याच्यानंतर कधीतरी चुनाव होईल, त्याच्यानंतर तुमची निवडणूक होईल किंवा आपण कोणीतरी साधारण व्यक्ती उभा राहील किंवा त्याला निवडून दिला जाईल, नंतर तो केंद्रात जाईल किंवा विधानसभेत किंवा लोकसभेत जाईल, असा तुम्ही विचारच करणं बंद करा। कारण आजपर्यंत जाती धर्माच्या आधारावरच निवडणूक चुनाव होत होते आणि लोक मतदान सुद्धा करत होते। आता उमेदवार उभे ठेवले, काँग्रेस नाही ठेवले, बीजेपी नाही ठेवले, शिवसेना गटाने ठेवले, वंचित बहुजन आघाडीने ठेवले, परंतु त्या उमेदवाराले लोकसभेमध्ये आता 2024 ची निवडणूक कोणती आहे? लोकसभेची निवडणूक आहे। तर उमेदवार जे ठेवले आहे ते उमेदवार कोणत्या लायकीचे आहे? एज्युकेटेड आहे की अनएज्युकेटेड आहे? बोलणारे आहे, त्यांना येते का नाही येत, का फक्त ते पक्षाने ठेवले आहे म्हणून त्याला वोट द्यायचा आहे का? ते खरंच आपल्या गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे किंवा युवाचे, रोजगाराचे हे सगळे मुद्दे मांडू शकन का? त्या केंद्रामध्ये जेव्हा संसदमध्ये ते गेल्यावर, निवडून गेल्यावर हे सगळे मुद्दे मांडू शकल का नाही मांडू शकल? हे त्यांच्यात योग्यता आहे का? मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, जेव्हा मायबापांनो किंवा आई बाबांनो, काका काकूंनो, मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मुलीला जेव्हा कोणतं स्थळ पाहासाठी येते किंवा कोणता पोरगा पाहासाठी येते, एखादा घर पाहासाठी येते, तेव्हा त्या पोराचं तुम्ही काय पाहता? त्याचं एज्युकेशन पाहता, तो शिकला आहे का नाही शिकलेला आहे? तुमची पोरगी भलाई शिकली असन, जरी असन तर चांगलीच गोष्ट आहे, नसन तरी चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही तिचा होणारा नवरा हा कशा पद्धतीचा राहील? शिक्षित आहे का, अशिक्षित आहे का, हे सगळं चेक करता। त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे का, तो योग्य आहे का, तो माया पोरीले बरोबर ठेवन का तो मारझोड करन का, याच्यानंतर त्याचं ठिकाण का, त्याचं घर परिवार कसा आहे, तो चोर खानदानातला आहे का, तो डाकू लुटेरा आहे का, हे सगळं चेक करता तुम्ही। त्याचे रिश्तेदार कसे आहे हे सगळं चेक करता। मग मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुमच्या अधिकाराची गोष्ट येते, जेव्हा तुमच्या संसदेमध्ये आपण जो उमेदवार पाठवतो त्या उमेदवाराबद्दल तुम्ही हे सगळं पडताळणी का बरं नाही करत? जेव्हा तुम्ही तुमच्या पोरीच्या सगळी पोटातली पोरगी होय, तुमची स्वतःची मुलगी होय किंवा तुमच्या रिश्तेदाराची मुलगी होय म्हणून तुम्ही सगळं बॅकग्राऊंड चेक करता, तो होणारा नवरा कसा असन, शिक्षित आहे का अशिक्षित आहे, बेरोजगार आहे का रोजगार आहे, खरंच तो तुमच्या पोरीले पोसन का नाही पोसन, हे सगळं चेक करता। मग जो उमेदवार आहे त्या उमेदवाराबद्दल तुम्ही हे सगळं का चेक करत नाही? खरंच तो उमेदवार केंद्रात जो जाणारा आहे तो उमेदवार त्या लायकीचा आहे का? तो उमेदवार तुमचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न मांडन का, बेरोजगाराचे प्रश्न मांडन का, किंवा जे बी छोटे मुद्दे आहे, शेतकऱ्याचा महत्वाचा मुद्दा, भारत देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या शेतकऱ्याची आहे, मग शेतकऱ्याच्या कापसाले भाव नाही। 70 वर्षापासून बीजेपी काँग्रेसची सरकार चालत आलेली आहे, परंतु अजूनही शेतकरी हा गरीब गिनतीमध्येच गिनला जाते। बीजेपीचे काही जे मोठे पदाधिकारी आहे ते डायरेक्ट असे म्हणते, ह्या साल्याचं रोनाधोनच राहते। अरे शेतकरी आहे, शेतकरी स्वतःच्या भरोशावर जगून राहिलाय, स्वतःचंही पोट पालते, पुऱ्या देशाचंही पोट पालते, पण शेतकरी ह्या कोणत्या जाती धर्माचा नाही आहे। पण तरी एवढं असताना आमचा शेतकरी बीजेपी किंवा काँग्रेसच्याच उमेदवाराला वोट देते। अरे माया शेतकऱ्या जागा हो, नाहीतर तुले कनी इथं गुलाम बनवून ठेवल्याशिवाय राहणार नाही। हे मनुवादी सरकार जरासा ओळख, तुझे पोरवार एज्युकेटेड असन तर चांगला ओळख। मी सर्व शेतकऱ्यांना हेच म्हणीन, सर्व शेतकऱ्याला हेच म्हणीन की तुम्ही लक्षात ठेवा, सर्वात जास्त लोकसंख्या शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्याचा काही जात धर्म नाही आहे। तर शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे का आपल्या फायद्याचा जो कोणता उमेदवार असेल त्याच उमेदवाराला आपण आता निवडून दिला पाहिजे, ज्याच्यावर काय म्हणते पोलीस केसा लागलेला आहे, 420च्या केसा लागलेल्या आहे, अशा उमेदवाराला निवडून द्या। खरंच तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न एखाद्या चोर, डाकू, लुटेरा किंवा ज्याच्यावर पोलीसच्या केसा लागलेल्या आहे, आलतू फालतू कारणासाठी, चोरी केल्यासाठी पोलीसच्या केसा लागलेल्या आहे किंवा 420ची केस लागली, अशा माणसासोबत किंवा अशा पोरासोबत तुम्ही तुमच्या पोरीचं लग्न करून द्याल का? नाही, शक्यच नाही। मग तुम्ही कोणत्या पोरासोबत लावाल? चांगला आहे का, शिक्षित आहे का, नोकरीवर आहे का, त्याचं घर कसं आहे, चांगलं आहे का नाही आहे का, हे सगळ्या गोष्टी पहा तुम्ही। तसंच तुम्ही हे पण पहा का आपल्या देशाचा विकास कोण करन,
खरा विकास कोण करण, खरंच गरिबाचे मुद्दे कोण मांडन, असा उमेदवार पहा जो शेतकऱ्याचा भल्याचं काम करेल, असा उमेदवार पहा. आलतू फालतू उमेदवार पाहून भला इथे पक्षाने दिलेला. ह्या मोठा पक्ष आहे, तो मोठा पक्ष आहे, म्हणून त्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही वोट देऊ. हे तुमची चुकीची विचारधारा आहे. तुम्ही जर स्वतःमध्ये किंवा देशामध्ये बदल घडू आणू इच्छित असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि ह्याच वर्षी करावा लागेल. आजपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने चुनाव लढले विसरून जा. तुमचे आपापसात भांडणं होते, धर्मात भांडणं होते, ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. धर्माले धर्माच्या ठिकाणी ठेवा, जातीले जातीच्या ठिकाणी ठेवा. परंतु ह्या वर्षी महाराष्ट्रामधून 48च्या जागा आहे लोकसभेच्या. त्या 48च्या पैकी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या जागा ठरवलेल्या आहे, वंचित बहुजन आघाडी या पक्षानं जेवढ्या जागा ठरवलेल्या आहे किंवा कुठं कुठं पाठिंबे दिलेले आहे, कुठं काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे किंवा कुठं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे किंवा जिथं प्रत्यक्ष जे तळागाळातले जे लोक आहे, चांभार आहे, कुंभार आहे, जैन आहे किंवा अजून भरपूर सारे कुणबी आहे, असे उमेदवार ज्यांना कधी काँग्रेसनं बीजेपीनं उभं सुद्धा नाही ठेवलं, अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे वंचित आघाडीनं. तर यावेळेस महाराष्ट्रामधून सर्वात जास्त उमेदवार हे वंचित आघाडीचे गेले पाहिजे. कारण वंचित आघाडीचे प्रत्येक उमेदवार हे सुशिक्षित आहे आणि निष्कलंक आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या केसेस लागलेल्या नाही. अशा उमेदवाराला जर तुम्ही निवडून द्याल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, नाहीतर तुमचं साधारण मनुष्याचं भविष्य हे अंधारात आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा की माझं कुठं चुकलेलं आहे, कुठं नाही चुकलेलं आहे किंवा नंतरचा व्हिडिओ मी कशासाठी बनवला पाहिजे. आणि प्रत्येक माणसाच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, प्रत्येक माणसाला दिसू द्या. चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत जाईल.